हॅलो, मी सारिका भुतारे, तुमचे IT करिअर कोच आणि गाईड. सो आज मी एका नवीन प्रश्नावरती चर्चा करणार आहे आणि तो प्रश्न आहे की व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये हा क्वेश्चन विचारून खूप सगळं गोंधळून टाकलं जातं. सो ह्या प्रश्नाला खरंच कसं डील करायचं, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सो IT इंटरव्ह्यू असो अथवा नॉन IT इंटरव्ह्यू असो, बऱ्याच ठिकाणी स्ट्रेंथवरती क्वेश्चन विचारला जातो. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की इंटरव्ह्यूअर फायनली तुम्हाला जज नाही करू शकत की बाबा खरंच, कारण की ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की लाईक सॅटिस्फाईड नाही वाटत तुमच्या थ्रू आउट इंटरव्ह्यू नंतर, त्यावेळेस स्ट्रेंथबद्दल चर्चा होते. कारण बेसिकली हे रोल वाईज असतं. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, जर एखादा टीम मेंबर असा त्यांना घ्यायचं असेल की जो फार इन्थुजियास्टिक असला पाहिजे, किंवा एखाद्या रोलमध्ये जर त्यांना हे एक्सपेक्टेड असेल की कम्युनिकेशन फार एक्सलंट पाहिजे, तर त्या केसमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो आणि मग त्यानुसार मग ते ठरवतात की बाबा हा कॅन्डिडेट माझ्या जॉब रोलसाठी परफेक्ट आहे का. सो बेसिकली जर IT मध्ये तुम्ही बघताय आणि IT मध्ये जर तुम्हाला स्पेसिफिकली हा क्वेश्चन विचारला जातोय की व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, तर IT मध्ये काम करण्यासाठी काही बेसिक स्ट्रेंथची फार गरज असते. त्यामध्ये पहिला तुम्ही मुद्दा हा मांडू शकता पेशन्स, आणि त्याबद्दल तुम्ही क्लॅरिफिकेशनही देऊ शकता की जर मला माझ्या म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, मला 12th मध्ये छान मार्क्स घ्यायचे होते. सो मी फुल नाईट स्टडी केला आणि मग त्यामध्ये मी फार छान मार्क्स आणले. सो ही तुमची स्ट्रेंथ असू शकते. दुसरं असू शकतं की मे बी कम्युनिकेशन, जसं की तुम्ही जर कॉन्व्हेंट मीडियमचे आहात अथवा नसेल तरी पण तुम्ही कम्युनिकेशन बद्दल मुद्दा मांडू शकता की आय हॅव व्हेरी एक्सलंट कम्युनिकेशन स्किल, जेणेकरून समोरची IT कंपनी तुम्हाला घ्यायला उत्सुक असेल. तर हे आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जसं की आता कुठल्याही कंपनीसाठी एक बेस्ट टीम असणं, म्हणजे आपण ॲज अ कॅन्डिडेट एक बेस्ट टीम प्लेअर असणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्हाला ही क्वालिटी जर सांगायची, तर तुम्ही असं सांगू शकता की मी एकदम बेस्ट टीम प्लेअर होतो थ्रू आउट माय करिअर किंवा थ्रू आउट माय एज्युकेशन जर्नी. आणि मग त्या थ्रू तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकता, जसं की क्रिकेटची टीम तुम्ही ड्राईव्ह केली असेल किंवा एखादी टुर्नामेंट असेल, तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकता की आय वॉज द बेस्ट टीम प्लेअर ओव्हर देअर. सो ह्या वेळी पॉझिटिव्ह स्ट्रेंथ तुम्ही सांगितल्या पाहिजे. जसं की तुम्ही पटवून देताय समोरच्या इंटरव्ह्यूअरला की तुमच्यामध्ये किती बेस्ट स्ट्रेंथ आहे, आणि मग ते रिझन बनते तुमच्या हायरिंगचं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूअरला पटेल अशा गोष्टीचं स्ट्रेंथ सांगायची. किंवा समजा आजकाल बऱ्याच IT कंपनीमध्ये हा चॅलेंज खूप फेस होतो की बाबा माझ्याकडे हा स्किल सेट आहे आणि मी नवीन काम करण्यासाठी बिलकुल इच्छुक नाहीये. सो त्या बाबतीत मी नवीन गोष्टी शिकायला फार इन्थुजियास्टिक आहे, किंवा मी फार रेडी आहे, किंवा मी क्विक लर्नर आहे, हे सांगणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये हे सुद्धा ऍड करू शकता की आय एम व्हेरी क्विक लर्नर अँड इगर टू लर्न न्यू थिंग्स. सो जेणेकरून काय होतं की समोरचा इंटरव्ह्यूअर तुम्हाला वेटेज देतो की नाही बाबा ह्याच्याकडे बेस्ट स्ट्रेंथ आहे, की बाबा हा रेडी टू लर्न करतोय. सो नवी टेक्नॉलॉजी जरी मार्केटमध्ये आली तरी हा अडॉप्ट करेल आणि आपल्या क्लायंटची रिक्वायरमेंट फुलफिल करेल, जेणेकरून ते तुम्हाला प्रिफरन्स देते. सो त्यामुळे जेव्हाही कधी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल, त्यामुळे गोंधळून न जाता तुम्ही ह्या 4-5 स्ट्रेंथ लिस्ट डाऊन करा. त्याचे प्रॉपर तुम्ही रिझन्स किंवा प्रॉपर तुम्ही त्याच्या स्टोरीज बनवा की बाबा तुम्हाला काय रिझन्स देऊन त्या प्रूव्ह करायचे की तुमच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, आणि त्या हिशोबाने तुम्ही ह्या क्वेश्चनला एकदम ओपन अपली आन्सर करा.